दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजप ठाणे शहर जिल्ह्यातर्फे काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टनाका येथील पुतळ्यासमोर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामध्ये काँग्रेसचा धिक्कार करण्यात आला। तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावून दिले जाणार नाही असा इशारा आंदोलनाद्वारे देण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे। अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात वक्तव्य केल्याबद्दल देशभरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवरती भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते। राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे। याकडे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले तर काँग्रेसच्या नेत्यांची कायम आरक्षण विरोधी मानसिकता राहिली असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली। भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक मुकेश मुकाशी, माजी नगरसेविका दीपा गावंड, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील, विद्या शिंदे, सुरेश पाटील, सचिन केदारी, अल्केश कदम, राकेश जैन, वृषाली वाघुले यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राहुल गांधी हाय हाय आम्ही घेतो थांबा ना एक मिनिट। राहुल गांधी हाय हाय राहुल गांधी हाय हाय। राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो। यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं, देशाच्या विरुद्ध बोलायचं, देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 5 वर नेला जातोय। सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले, आतमध्ये तर बरोबर जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात, देशविरोधी बोलतात, आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात। आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमी निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते। त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं, देशाची माफी मागावी। राहुल गांधी यांनी 8 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण विरोधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट दिलंय की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी देशासमोर ठेवलाय। आमचा या ठिकाणी काँग्रेसला, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सवाल आहे की रोज उठून सकाळी जो पोपटपंची त्या ठिकाणी ओरडत असतो, आता मुख गिळून बसलेत का? आणि काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून ही आरक्षणाच्या विरोधात आहे। नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशामध्ये जो विकास झपाट्याने केलाय आणि तो अनेक देशांमध्ये जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात। भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आता 5व्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतात, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात। काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू, पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे। राहुल गांधी आणि काँग्रेस हे नेहमी देशाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल याच्यासाठीच त्यांचे नेहमी स्टेटमेंट्स असतात। हे पहिल्यांदा झालेलं नाहीये, या आधीही राहुल गांधी यांनी देशाच्या बाहेर जाऊन देश अपमानित होईल अशा स्टेटमेंट यापूर्वीही दिलेले आहे आणि आताही त्यांनी तेच केलेलं आहे। त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी एक आरक्षणाविषयी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात अशी एक स्टेटमेंट दिली आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू आणि अजून एक त्यांनी स्टेटमेंट दिलेली की इंडिया इज नॉट अ फेअर कंट्री। तर मला राहुल गांधी यांना अतिशय निंदास्पद हा त्यांचा स्टेटमेंट होता। आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाच्या बाहेर पूर्ण ग्लोबली आपल्या देशाची प्रतिमा वाढवतात आणि हे काँग्रेस पक्षाचे जे सो कॉल्ड नेते आहेत
ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलिन करतात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्रींसह गौरी विसर्जनाच्या 6व्या दिवशी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावरती एकूण 14,399 गणेश मूर्ती तसेच 1,147 गौरी मूर्ती अशा एकूण 15,546 मूर्तींचा सुव्यवस्थित नियोजित विसर्जन सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये 109 सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती होत्या. पर्यावरणविमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी 6 दिवसांच्या गणेश मूर्तींचं आणि गौरी मूर्तींचं विसर्जन केलं. महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरव राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानलेत. ठाणे शहरात तलावपाली, उपवन, रायलादेवी, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, कोलशेत, वाघबीळ, बाळकूम, कोपरी इत्यादी भागामध्ये विसर्जन करण्यात आले. कळवा, खारेगाव, रेतीबंदर या ठिकाणी नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने खारेगाव तलाव व रेतीबंदर विसर्जन घाट येथे विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी समाजसेविका रचना राकेश पाटील, जयेश पाटील, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, शाखाप्रमुख राधेय वराडकर तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली. प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार शिंदे साहेब, कल्याणजी आदरणीय गोपाल नांगे, शिवसेनेचे उपनेते यशोदा पाटील, माननीय ठाणा लोकसभाचे खासदार माननीय नरेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली 7 प्रमाणे ठाणे महानगर उद्यमाने या ठिकाणी एक चांगली उत्सव व्यवस्था केली जाते. 1.5 दिवसाचे गणपती, आज गौरी गणपती विसर्जन होत आहे. एक आनंदाने होत आहे. या तलावामध्ये नागरा महादेव तलाव जो आहे, आज 25 ते 30 वर्षे आम्ही ते सेवा करतो आणि मोफत सेवा केली जाते. 2,500 ते 3,000 गणपती या विसर्जन केले जातात. शिस्तबद्ध ठाणे महानगरपालिका असेल, पोलीस खात्याचे कर्मचारी असतील, पालिकेचे अधिकारी असतील किंवा आमचे पोलीस साहेब आहेत, आमचे कार्यकारी अभियंता आहेत, त्यांचं चांगलं मार्गदर्शन सहकार्य मिळत आहे. म्हणून या ठिकाणी आनंदाचे आज कळवा, खारेगाव, पारशीमधून अनेक मूर्ती आणि गौरी या ठिकाणी विसर्जन आले. एक शिस्तबद्धून या ठिकाणी आपल्याला चांगलं काम होते आणि त्याचा आनंद मी या ठिकाणी मिळतो. मी माझ्या पारशीनगर, खारेगाव आणि कळवा बाजूला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन. धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आलेला आहे. जयभवानी नगर येथे एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना ठाणेच्या वतीने सल्लागार व नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना अध्यक्ष विनायक सुर्वेमामा, कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड, उपाध्यक्ष राजू गजमल, सचिव सतीश भोसले, खजिनदार विलास वाघ, महिला अध्यक्ष सरोज पोटफोडे व इतर मान्यवर पदाधिकारी, रिक्षा टॅक्सी चालक मालक, शिवसेना उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक 15 आयोजित गणेशोत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी स्वागत आणि सत्कार केला. अरे तू मागे ना यार, पुढे मागायला तर सगळ्यांना भेटेल.
हे बघ, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी निवड मंडळ जे आहे, कल्याणकारी मंडळ, रिक्षा असतील, टॅक्सी ड्रायव्हर असतील, मालक असतील, यांच्या कल्याणाकरता पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी आणि यांच्या संकल्पनेतून हे तयार झालेलं महामंडळ आहे. या महामंडळातून रिक्षा चालक, मालक, टॅक्सी चालक यांच्याकरता अनेक योजना आपण राबवतोय. त्यांच्याकरता त्यांची मुलांसाठी स्कॉलरशिप योजना आहे, पेन्शन योजना आहे, मेडिकल फॅसिलिटीची योजना आहे. अतिशय चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. आणि पहिल्यांदा गोरगरीब रिक्षा चालकांना एक सिक्युरिटी, एक सुरक्षितता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि त्याकरता हे महामंडळ सुरू झालं आहे. याकरता शासनाकडे, RTOकडे नोंदणी आवश्यक आहे आणि नोंदणी करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी माननीय आमच्या रिक्षा युनियनचे ठाणा सांभाळत आहेत असे एकनाथ भोईर साहेब आणि आमच्या रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आम्ही आजचा शुभारंभ केलेला आहे. रिक्षा टॅक्सी यांचं महामंडळ धर्मवीर आनंद दिघे साहेब महामंडळ जे स्थापन केलेलं आहे, त्या मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी महामंडळ आणि या कल्याणकारी महामंडळामध्ये कल्याणकारी योजना रिक्षावाल्यांसाठी ज्या काही आहेत त्या योजना त्या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षावाल्यांना त्याचे लाभ मिळणार आहेत. आणि म्हणूनच आज जे ठाणे शहरातील रिक्षावाले आहेत त्यांचे फॉर्म भरण्याचा शुभारंभ माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण केलेला आहे. आता बाकी म्हस्के साहेबांनी डिक्लेअर केलं आहे का सर्व शाखांमध्ये ज्या ज्या एरियामध्ये रिक्षावाले राहतात त्या एरियामध्ये शाखा आहेत, त्या शिवसेनेच्या शाखेमधून त्यांचे फॉर्म भरले जातील. ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याचे म्हणजे आम्हाला पण त्यांचं म्हणजे आम्ही पण ठाणेकरी आहेत, तेही ठाणेकरी आहेत, तेही रिक्षा चालक होते. तर त्यांनी एवढा कळकळीने रिक्षा चालकांचा विचार केला सगळ्याच की आज त्यांनी पेन्शन योजना लागू करतायत रिक्षा चालकांसाठी. तसंच मेडिक्लेमची सुविधा आणतात, कारण की प्रत्येक रिक्षेवाल्याला त्यांच्या मिळकतीमध्ये मेडिक्लेम किंवा कुठल्या पॉलिस्या काढणं शक्य नसतं आणि पॉलिसींची EMI भरणंही शक्य नसतं कारण रिक्षा चालकांचा तेवढं इन्कम नाही. पण त्यांनी तो हा विचार करून जी पॉलिसी त्यांनी आम्हाला दिली आहे, मेडिक्लेमची म्हणा किंवा बाकी इन्शुरन्सची सुविधा देत आहेत किंवा पेन्शनची सुविधा देतात, त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो आम्ही. नमस्कार, माझं नाव जयश्री आहिरे आणि आपले जे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबाचे नावाने जे हे आमच्या रिक्षा चालकांसाठी जे सुविधा केलेली आहे अतिशय खूप चांगली आहे. आणि वारंवार ना आम्हाला भोईर दादा आणि म्हस्के साहेब हे आमच्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात. तर सूर्य मामा हे युनियनचे जेवढे आहेत ते सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात. आणि ही जी योजना जी केलेली आहे 65 वर्षानंतर की आम्ही थकल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी सुविधा मिळावी, तर त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभार व्यक्त करते. काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष हर्षद पंढरीनाथ ठाकूर यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 8 साठी घरगुती गणपत मकर सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत साधारण 150 ते 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 5 पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात प्रथम पारितोषिक LED TV, द्वितीय पारितोषिक फ्रीज, तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन, चतुर्थ पारितोषिक मायक्रोवेव्ह ओव्हन, पाचवे पारितोषिक मिक्सर आणि प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या नामांकित स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर दीपाली डांबीर, फिल्म डायरेक्टर कपिल मकवाना, म्युझिशियन आरूप बॅनर्जी यांनी केलं आहे. यावेळी स्पर्धेचे आयोजक हर्षद ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंबर त्यांचाच घ्या. पुरा जागा साकारलेलं आहे. आपण करंगळवरती आपल्याला या ठिकाणी ह्याच्याबद्दल काय माहिती आहे? राधाकृष्ण तिथे. अच्छा.
कृष्ण चरित्र थोडक्यात आणि यमुना नदी दाखवली आहे. ओके आणि हा ब्रिज दाखवलाय. मथुरा आणि गोकुळ जवळ असतं, ते खेळायला जातात एकमेक, अच्छा. त्यामुळे तो ब्रिज दाखवलाय तिथे. खूप छान पद्धतीने बोला. आपला हात उघडा. आणि सर्व टोटल इको फ्रेंडली आहे याच्यात. डेकोरेशन मध्ये मॅडमचं आहे. थोडं पाणी बोलता ना. हो. सगळ्यात सर्वप्रथम मी आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलीत. त्याबद्दल मी आपला खूप खूप शतशः ऋणी आहे. त्याचप्रमाणे इथे जज म्हणून आलेले आमचे डांबरी मॅडम असतील, आमचे अनुप सर असतील, परत आमचे कपिल सर असतील, या सगळ्यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्या एका फोनवरती त्यांनी लगेच मला या ठिकाणी होकार दिला आणि या कार्यक्रमाला त्यांनी लगेच उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर आता मी कार्यक्रम या ठिकाणी लावला, आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, मग ते आजी माजी जुने नवीन सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लगेच उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपले सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी ज्या वेळेस मी हा घरगुती कार्यक्रम जो ठेवला, घरगुती गणेशोत्सव स्पर्धा, या ठिकाणी आमच्या ज्या गावकऱ्यांनी देखील आम्हाला कुठलाही म्हणजे संकोच न करता या ठिकाणी त्यांनी त्यांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद दर्शविला व त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून या कार्यक्रमाला त्यांची नोंद दिली. या कार्यक्रमाला नोंद देऊन आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी एक उत्साह निर्माण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सर्वांनी केलं. त्यामुळे मी त्या लोकांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या ज्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत त्या प्रतिकृतींचा या ठिकाणी विचार केला जाईल व तसेच या ठिकाणी म्हणजे इथली मूर्ती असू द्या, इथलं जे घरगुती आरास असू द्या, या सगळ्याच गोष्टींबद्दल या ठिकाणी विचार करून त्यांना उत्तम असं त्या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. आणि जे काय म्हणजे आता मी जजपेक्षा तर कुठल्या मोठा नाही, त्यामुळे हे जज जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे मी एकच सांगेन की या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दाखवलीत, आपला सहभाग नोंदवलात, त्याबद्दल मी आपला खूप खूप शतशः ऋणी आहे. गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार, परतावा वीज बिलात समायोजित करणार, सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्षे मोफत वीज. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात 4,714 घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते. पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील 31,000 घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत. यापैकी 4,714 ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात. त्याशिवाय राज्यात आणखी 875 अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. प्रत्येक घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे. यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे. अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्षे मोफत वीज मिळणार आहे. पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं पंतप्रधान सूर्यघर योजने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात 4,714 घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते. पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात 31,000 घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत. यापैकी 4,714 ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात. त्याशिवाय राज्यात आणखीन 875 अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. प्रत्येक घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे. यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे. अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्ष मोफत वीज मिळणार आहे. पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघाली आहेत.